देवयानी, आम्ही 2-3 दिवस बाहेर गावी होतो, तू आम्हाला मिस नाही केलंस? का? तू मला मिस नाही केलंस? काय? केलं. आम्ही तुला खूप मिस केलं. फक्त 3 दिवस नाही, त्या दिवसाचा प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आम्ही तुला मिस करत होतो. असं वाटत होतं की कधी एकदा 3 दिवस संपतायत, आमचं काम संपतंय आणि आम्ही परत तुझ्यापाशी येतोय. विक्रम, तुझ्या कामासाठी गेला होतास, त्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. ते काम असं कुठलं मामूली काम नव्हतं देवयानी. आमच्यासाठी आमच्या आत्ताच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची लढाई होती. बिझनेसमधील यशस्वी डावपेचांची लढाई. प्रॉपर प्लॅनिंग आणि क्विक ॲक्शन या आमच्या यशस्वी फॉर्म्युलानी आम्ही ही लढाई जिंकली. काँग्रेस! थँक्यू. आणि यासाठी आम्हाला किती खर्च आला असेल माहिती आहे? फक्त 10 लाख रुपये. 10 लाख रुपये देऊन आम्ही समोरच्या माणसाला विकत घेतलं. बस, दॅट्स इट. काय? दसकाला काय झालं? अगं देवयानी, लिंगप्पा साहेबांना 10 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये खर्च तर येणारच होता. तू 10 लाख रुपये खर्च केलेस त्याबद्दल मी बोलत नाहीये विक्रम. तू पैसे खर्च करून एका माणसाला विकत घेतलंस त्याबद्दल बोलतेय. हे बघ, तुला असं नाही का वाटत की तू चुकीचं वागला? देवयानी, हे बघ, हा एक बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये माणसं आणि वस्तू विकली जातात, विकत घेतली जातात. नाही विक्रम, मला असंच वाटतं की ही पद्धत चुकीचीच आहे. देवयानी, ही वेळ, बिझनेस, त्याच्या पद्धती, तो कसा करायचा यावर बोलण्याची आहे, नाही ना? 4 दिवसांनी भेटूया आपण एकमेकांना. प्रेमाच्या गोष्टी करूयात ना थोड्याशा. तर यावेळी कोण कणमडला आता? थांब बघतो. नमस्कार विक्रम सर. तुम्ही आत्ता इथे? हां, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याबद्दल लिंगप्पा साहेबांनी तुम्हाला गिफ्ट दिले. काय त्यात? लिंगप्पा साहेब म्हणाले की सुनबाईसाठी ज्वेलरी आहे. विक्रम, प्लीज नको घेऊस. नाही म्हणू नका मॅडम, लिंगप्पा साहेबांना वाईट वाटेल. द्या इकडे. आणि आमच्या दोघांच्याही वतीने लिंगप्पा साहेबांना धन्यवाद सांगा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. गुड नाईट. गुड नाईट. विक्रम, या असल्या कामासाठी गिफ्ट घेणं तुला पटतंय? खरं सांग. देवयानी, नवरा 4 दिवसांनी घरी आल्यानंतर त्याच्याशी मध्यरात्री असं तत्वज्ञानावरती बोलणं तुला तरी पटतंय का? आणि हे बघ, हे बिझनेसमधलं डील किंवा हे लिंगप्पा साहेबांनी आम्हाला दिलेलं गिफ्ट हे आमच्यासाठी महत्वाचं नाहीये. आमच्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस. कळतंय तुला? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असं. तेच देण्यासाठी आम्ही आता तुझ्या जवळ येतोय. खूप जवळ. ताईसाहेब, आज लय दिवसाने तुम्हाला चित्र काढताना बघतीये. आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही इतक्या खुश आहोत. पण त्या खुशीचं कारण तरी काय ताईसाहेब? तूच बघ, तुझं तुलाच कळेल.
विक्रम केवढं काम करतोस रे तू? करायला नको. चल नमस्कार कर. चला निघतो आम्ही. एक काय आहे? अरे हा तू रागिणी बहिणी आणि नील भैयांना फोन केला होतास का? नाही, विसरलो आम्ही कामामुळे. अरे मग कर ना. मागच्या वेळी मी बोलले तेव्हा रागिणी बहिणींना बरं नव्हतं. का, काय झालं? तो अस्थमाचा अटॅक आला होता परत. तू कर ना प्लीज. असं काय? कर ना प्लीज. कर कर बोल. बोल देवयानी, कशी आहेस? बहिणी आम्ही एकदम मजेत आहोत. तुम्ही कसे आहात? अस्थमाचा त्रास आता होत नाहीये ना? आता बरी आहे. आणि अस्थमा काय आयुष्यभराचा सोबते. अधेमध्ये त्रास होतच राहणार. बरं ते जाऊ दे, तुझ्या नवीन संसाराबद्दल सांग. अजिबात सांगणार नाही. का? तुम्ही आणि नील भैयांनी आधी आमच्या घरी यायचंय. नील भैया कुठे आहेत? नाटकाच्या निमित्ताने दौऱ्यावर गेलाय. तुझा निरोप देते हा मी त्याला. वहिनी नुसता निरोप देऊ नका, त्यांना इकडे घेऊनच या. आम्ही दोघंही तुमची वाट बघतोय. बरं. विक्रमने तुम्हाला हाय सांगितलंय. त्यांनाही हॅलो सांग. हाय. वहिनी विक्रमची ऑफिसला जाण्याची जरा घाई आहे. मी तुमच्याशी नंतर बोलते हा. आणि या नक्की, विसरू नका. हो नक्की येऊ आम्ही. ओके बाय. बाय. काय म्हणाले वहिनी? भैया कुठे आहेत? नील भैया नाटकाच्या दौऱ्यावर गेलेत. मजा आहे त्यांची. असणारच. आपल्या मनासारखं काम करायला मिळतंय, ह्यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो? मलाही आता घराबाहेर पडायला हवं ना. कशाला? तुला बाहेर पडायची काय गरज आहे? आम्ही आहोत ना. अरे मला शिक्षिका व्हायचं ते पैसे कमवण्यासाठी नाही. देवानी आम्हाला आता उशीर होतोय, या विषयावर आपण नंतर बोलूया. ओके चला मी निघतो. बाय. सोहम, ताई चहा दे ना, मला ऑफिसला जायचंय. काय ऑफिसला निघालास? हो ताई. ताई मधल्या काही दिवसात मी ज्या पद्धतीने वागलो त्याची खरंच लाज वाटते मला. आणि म्हणूनच मी ठरवलंय, झालं गेलं विसरून आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करायची. खरं सांगतेस तू? अगं खरंच. आज ऑफिसला जाणं ही त्याचीच एक सुरुवात आहे. ओके, मी तुझ्यासाठी नाश्ता, चहा, तुझं टिफिन सगळं घेऊन येते. ओके. मी येतोय देवयानी तुला भेटायला. चला भरा लवकर जायचं देवयानी, आम्हाला उशीर होतोय. बस आवाज कमी कर जरा. चला पटकन. झालं झालं झालं. एका चपात्या देणार नाहीस का आम्हाला? हे बघ भर. हा चला लवकर 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 लवकर. तू घाई करतोस ना म्हणून कशाला मी भाजी आता तयार होतं. करत बसलीस? कच्ची दिली असतीस तरी खाल्ली असते ना आम्ही. सवय झाली आम्हाला आता. हे लवकर बघत बसू नकोस. हे आणि निघ आता. आता काय झालं? हा सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरलो आम्ही. काय विसरलास आता? आम्ही नाही, तू विसरलीस. डब्यामध्ये तू आम्हाला स्वीट डिश दिली नाहीस. विक्रम अरे सकाळी सकाळी स्वीट डिश बनवायला वेळ नाही मिळत. अगं बनवायची कशाला देवयानी? तयार आहे स्वीट डिश, ती फक्त डब्यात ठेवायची. काय आहे? ठीक आहे ना तयार. आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतो की नाही? हो ऑफिसला उशिरा गेलं की लिंगप्पा साहेब खूप ओरडतात. म्हणून वेळेत पोचायला हवं. हा है ना? उशीर झालाय त्यामुळे आता निघ. चल, निघा.
विक्रम पण ना, विक्रम, मी दरवाजा उघडणार नाहीये. तू कितीही विसरल्याचं नाटक केलंस ना तरी आज मी दार उघडणार नाहीये. असं काय विक्रम? ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून डब्याची घाई केलीस ना? आता उशीर नाही होते वाटतं. विक्रम, सोहम, तू खूप सुंदर दिसतेस तू देवयानी. आत नाही बोलवणार? ये ना, ये ना, बस. अचानक काही काम होतं का? सहज. विक्रम नाही आहे का? विक्रम ना आत्ताच कामावर गेला. जरा लवकर आला असतास तर त्याची भेट झाली असती. हरकत नाही. तसंही मी तुलाच भेटायला आलो होतो. समीक्षाताई कशी आहे? मी सोडून ह्या जगात सगळे मजेत आहेत, अगदी समीक्षा ताई सुद्धा. तू मजेत नसायला काय झालं? तुझ्यासारख्या सुंदर मुलीला गमावल्यानंतर मी मजेत कसा काय असू शकतो? हो ना? माझं जाऊ दे, तू सांग, तू कशी आहेस? एकदम मजेत. असणारच. शेवटी तुझी आवडती व्यक्ती तुला भेटली ना. खूप कमी लोक नशीबवान असतात या जगात देवयानी, विक्रम सारखे. हो ना? सोहम, मला माहिती आहे माझ्या आणि विक्रमच्या लग्नामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागलाय. त्याचं मला वाईटही वाटतंय. प्लीज मला माफ कर. अगं तू एवढी सिरियस का झाली? देव, मी मस्करी करत होतो खरंच. सोहम, खरं तर देव, तुझ्याशी लग्नाला नकार दिल्याबद्दल पनिशमेंट म्हणून तुम्हाला एक कप चहा द्यायला हवा. हो, मी विचारणारच होते. आत्ता ठेवते हा चहा. नाहीतर एक काम कर ना तू. मला खूप भूक लागली आणि मी नाश्ता सुद्धा नाही करून आलोय. नाश्ता कर ना. चालेल, बस. हा, सोहम, पोहे चालतील ना? हो, चालतील. व्हेरी नाईस फोटो देवयानी. फक्त एकच गडबड आहे. या फोटोत विक्रमच्या जागी मी असायला हवं होतं. ताईसाहेब, तुमच्यासाठी फोन आहे. कुणाचा आहे ग? रागिनी वहिनींचा. हॅलो, बोल रागिनी, कशी आहेस तू? आणि नील भाऊजी कसे आहेत? आम्ही मजेत आहोत. तुम्ही कशा आहात? आम्ही पण चक्क मजेत आहोत. कितीतरी दिवसांनी पेंटिंगसाठी ब्रश हातात धरला आम्ही.
रागिणी तू फोन कशासाठी केला होतास? वहिनी, मला विक्रम भाऊजी आणि देवयानीला एक सरप्राईज द्यायचं, खूप मोठं सरप्राईज, आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. सरप्राईज? आम्ही काय करू शकतो रागिणी? त्यांचं लग्न झाल्यापासून तुम्ही त्यांना एकदाही भेटला नाहीत बहिणी. आम्हाला भेटायला जावंसं वाटत नाही असं का वाटतंय तुला? खूप वाटतं ग. पण आहे ना इच्छा, मग आता पण बिन सगळं विसरा आणि माझ्याबरोबर त्यांच्या घरी या, त्यांना भेटायला. वहिनी, तुम्ही त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलात, याहून मोठं सरप्राईज त्यांच्यासाठी काय असणार आहे? दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया. आम्ही येऊ तुमच्या बरोबर. आम्हालाही बघायचंय त्या दोघांना. घरातनं कसं बाहेर पडायचं ते आम्ही बघतो. पण रागिणी, कधी कधी जायचं आपण? उद्या चालेल? उद्या नक्की. ठीक आहे बहिणी, आपण उद्या भेटू. आणि तुम्ही मनसोक्त पेंटिंग करा, कारण मला खात्री आहे तुमचे हरवलेले रंग आता तुम्हाला नव्याने सापडतील. भेटूया. बाय बहिणी. बाय. छान झालेत पोहे. देवयानी, तुला देण्यासाठी मी एक गिफ्ट आणलंय. काय आहे? तूच उघडून बघ ना. हे बघ सोहम, असं गिफ्ट वगैरे नको. कमॉन देवयानी, अगं तुझ्या लग्नात मला गिफ्ट देताच आलं नाही. प्लीज नाही म्हणू नकोस. प्लीज. काय हे? तुझं गिफ्ट आहे, तूच उघडून बघ ना. सोहम, अरे एवढं महागडं गिफ्ट आणण्याची काय गरज होती? देवयानी, लग्नाच्या पहिल्या रात्री तुला देण्यासाठी म्हणून विकत घेतलं होतं, पण आता ती रात्र तर माझ्या नशिबातच नाहीये. म्हणून ठरवलं की हे गिफ्ट तुला द्यावं, कारण त्यावर तुझा हक्क आहे. प्लीज देवयानी, माझ्या भावनांना तू स्वस्त किंवा महाग असं ठरवू नकोस. ऑलरेडी या लग्नामुळे मला किती मनस्ताप झाला याचा विचार कर ना. सॉरी. हे बघ सोहम, जे काही घडलं त्याचा तुला त्रास होत असेल हे मला समजतंय, पण मलाही समजून घे ना. जे घडलं त्यात कुणाचाच दोष नाहीये. अरे, आणि तुझ्या लग्नाबद्दल म्हणशील ना, तर मी आणि विक्रम स्वतः तुझ्यासाठी मुलगी शोधू. माझ्यापेक्षाही चांगली मुलगी मिळेल तुला. पण तू नाही ना. हाँ, बोल विक्रम. देवयानी, काय ग, बराच वेळ झाला फोन उचलायला. कामात होतीस का? हो. काय झालं, तू फोन का केलास? अरे, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला देवयानी. काय झालं विक्रम? नाही, मला कळत नाही की तुला फोनवर आम्ही सांगू का घरी येऊन सांगू तेच कळत नाहीये. विक्रम, काय झालंय सांग ना. घाबरण्यासारखं काही नाहीये ना, बोल ना. नाही, घाबरण्यासारखं नाहीये देवयानी, पण अशी चूक याआधी आमच्याकडनं कधीच घडली नव्हती, आज पहिल्यांदाच घडली आहे. विक्रम, काय घडलंय? नाही, आम्ही घरातनं निघालो ना,
उशीर होतोय म्हणून काही गडबडीत आम्ही तुला आय लव्ह यू म्हणायचं विसरून गेलो. विक्रम, नाही पण आता आम्हाला चूक जर कळाली आहे तर आम्हाला ती सुधारायला हवी नाही का? ती लगेच आम्ही सुधारतो. देव्याने, आय लव्ह यू. काय झालं, तू बोलत का नाहीयेस? कोणी आहे का आजूबाजूला? हो. अरे सोहम आलाय.